महाराष्ट्र लोकसभेत जसं एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोलेंसह अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य पणाला लागलंय, त्याच यादीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं नावही घ्यावं लागेल. कारण गेल्या विधानसभेत पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली. त्यांना थेट दिल्लीचा ॲक्सेस दिला. इतकंच नाही तर लोकसभा प्रचारातही त्यांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारीही होती. त्यामुळे लोकसभेचा निकाल त्यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरेल. बावनकुळेंसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी ही फारसे ते उत्सुक नसणारे मुनगंटीवार आधीच चर्चेत होते, पण तरीही पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. तीही गेल्या वेळी काँग्रेसनं जिंकलेला एकमेव मतदारसंघ चंद्रपूरमधून. म्हणून हा निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. अनेक दशकं राज्यात सक्रिय असलेले मुनगंटीवार केंद्रात जाणार का? साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही समावेश त्यात होईल. राज्यसभेवर असतानाच उदयनराजेंनी मोठ्या संघर्षानंतर साताऱ्यातून उमेदवारी मिळवली, जिथून त्यांना जय पराजय पाहावा लागला होता. त्यांच्यासाठी ही निवडणूक कारकिर्दी निर्णायक ठरणारी असेल. उदयनराजेंनंतर पुढचं नाव आहे पंकजा मुंडेंचं. परळीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपाच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून बाहेर गेल्या होत्या. विधान परिषद, राज्यसभा अशा अनेक निवडणुका येऊन गेल्या, पण त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांना त्यांच्या बहिणीच्या जागी तिकीट मिळालंय, तेही वडील गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ राहिलेल्या बीडमधून. पंकजा यांच्यासाठी हे होम पिच असलं तरी निवडणूक आव्हानात्मक बनली आहे. तिसरं नाव आहे नारायण राणे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कारकिर्दीत अनेक निवडणुका लढवल्या, जय पराजय झाले, पण ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. ते लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवत आहेत. विधानसभेला वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाल्यावर नारायण राणे परत कोकणातून निवडणुकीला उभे राहिले नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंसाठी ही निवडणूक निर्णायक ठरू शकते. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा रिकॅप पाहण्यासाठी आता आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. इथं आपल्या सोबत 4 विभागातून आपले प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राची लोकसभा कोणत्या मुद्द्यांवर गाजली होती. सगळ्यात आधी मी जाते मंदार गोंजारीकडे. मंदार पुण्याहून आपल्या बरोबर आहे. मंदार, खरं तर तुझ्याकडल्या निवडणुकीतले महत्त्वाचे एलिमेंट्स काय होते? कसा बघतो तू या विभागातील संपूर्ण लढतीकडे? काय गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या? आपण सगळे जाणतो की पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे हे पवारांचं होम पिच, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंबहुना पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर ही निवडणूक भावनिक होत गेली. अजित पवारांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की भावनिक होऊ नका, मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक भावनिक होत गेली आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघापुरतीच नाही तर शेजारचा माढा मतदारसंघ असेल किंवा सातारा लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणी देखील ही निवडणूक भावनिक होत गेली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर शरद पवारांचं राजकारण आत्तापर्यंत कधीही भावनिक पातळीवरती जाणारं नव्हतं, मात्र यावेळी त्यांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात या भावनिक उन्माळ्याचा उपयोग या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा एक भाग. दुसरी गोष्ट की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये जी काही ताकद आहे ती सर्वाधिक या पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळं हा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा पूर्णपणे प्रयत्न केले. बारामती आणि सातारमध्ये तर त्यांनी स्वतःचे उमेदवार दिले, मात्र सगळ्यात इंटरेस्टिंग राहिली ती माढ्यामधली घडामोड. मागील वेळी त्यांना सोडून गेलेले मोहिते पाटील हे त्यांच्याकडे परतले आणि त्यांच्या परतण्याबरोबरच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील परतले. त्यामुळं मागील वेळी जो शरद पवारांचा अंदाज चुकला होता मोहिते पाटलांबद्दलचा, तो यावेळी त्यांनी दुरुस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांचं निवडणुकीला उभं राहणं आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसची निवड करणं. खरं तर शाहू महाराजांना तिकीट देण्यासाठी महाविकास आघाडीतील अगदी महायुतीमधलेही पक्ष तयार होते, राष्ट्रवादी काँग्रेस तयार होती, शिवसेना तयार होती, मात्र त्यांनी निवड केली ती काँग्रेसची. आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीमध्ये जी जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली जात होती ती जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली आणि त्या ठिकाणी शाहू महाराज उभे राहिले. आणि त्यामुळं राजघराण्यातील एक व्यक्ती निवडणुकीला उभी आहे याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने नक्कीच झाल्याचं मंदार, पाहायला मिळालं. तू जे म्हणतोय ते महत्वाचं आहे. मात्र सगळ्यात पहिल्या टप्प्याची निवडणूक जिथं झाली त्या विदर्भाकडे जाऊया. तुषार आपल्या बरोबर आहे, तुषार कोहळे. तुषार, नक्की काय सांगशील, काय हायलाइट्स होत्या विदर्भाच्या निवडणुकीच्या? सरिता मॅडम, जर का विदर्भाच्या 10 लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर 2014 आणि 2019 मध्ये या संपूर्ण निवडणुका मोदी लाटेवर झालेल्या होत्या. मात्र यावेळेच्या निवडणुका ह्या अपेक्षा वेगळ्या होत्या. यावेळेस 2 प्रमुख विभागामध्ये आपण विभागणी केली, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ. तर बहुतांश लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक प्रश्न आणि विशेष करून उमेदवारांच्या वैयक्तिक प्रतिमा ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या. त्यांचा लोकांसोबत असलेला जनसंपर्क कसा आहे ह्या देखील अत्यंत महत्त्वाचे विषय या संपूर्ण निवडणुकीमध्ये राहिले. विशेष करून पश्चिम विदर्भातले जे 5 लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ, वाशिम असेल, वर्धा असेल, रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भाग असेल, हा संपूर्ण पट्टा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा मानला जातो. आणि कापसाच्या भावाला घेऊन प्रचंड रोष या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात. कारण की बहुतांश लोकसभा मतदारसंघ हे ग्रामीण बाहुल आहे. त्यामुळे कापसाचा अत्यंत कळीचा मुद्दा पश्चिम विदर्भातील या 5 लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतो. आणि पूर्व विदर्भात जर जायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये शेतीचे प्रश्न जरी असले तरी तिथे विकासाच्या मुद्द्यावर निश्चितच तिथे प्रमुख राहिलेले आहे. आणि 2014 आणि 2019 मध्ये जे मोदी लाटेवरती उमेदवार निवडून आले होते, विकास अशा पद्धतीचा सुद्धा एक सामना आपण बघितला. तुषार, कृष्णा केंडे आपल्या बरोबर आहे. एकंदरीत मराठवाड्यातलं चित्र कसं होतं कृष्णा? खास मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी होती, पंकजा मुंडे इथून लढत होत्या. काय सांगशील, महत्वाचे टप्पे सांग. मराठवाड्यामध्ये एकूण 8 मतदारसंघ येतात. 3 टप्प्यामध्ये मराठवाड्यात निवडणूक या ठिकाणी पार पडली, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. खरं तर ही जी निवडणूक होती ही राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवरती कधीच मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाले नाही. जातीय समीकरणं आणि जातीय मुद्दा हाच मराठवाड्यातल्या बहुतांश मतदारसंघामधला हा कळीचा मुद्दा होता, ज्यामध्ये बीड असेल, त्याचबरोबर लातूर असेल, त्याचबरोबर जालना असेल, त्याचाच परिभाग थोडासा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळाला. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर परभणी मतदारसंघ जिथं आहे तिथे बाहेरचा आणि आपला अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळाला. हिंगोलीमध्ये उमेदवार बदलायचा परिणाम निश्चित या ठिकाणी पाहायला मिळाला. तिथे देखील म्हणजे जो मुद्दा होता हिंगोलीमधला तो जो होता तो खरे शिवसैनिक आणि दुसरे शिवसैनिक कोण यामध्ये जास्त गाजलेला आपल्याला पाहायला मिळाला. मोदींच्या 3 सभा मराठवाड्यामध्ये झाल्या, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सभा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या होत्या. आणि त्यामुळे अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झालंय. त्यात रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, अशोक चव्हाणांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे कुठला निकाल लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जातीय समीकरणं जास्त या मतदारसंघामध्ये 8ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेली होती. आणि त्यामुळे कुठेतरी राज्याचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष तिथे लागलेलं आहे. मुकुल कुलकर्णी आपल्या बरोबर आहे नाशिकहून. आणि नाशिकमध्ये आज आपल्याला खरं तर शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या निवडणूक बघायला मिळाली. एकंदरीत काय सांगशील मुकुल, काय महत्वाचे एलिमेंट्स होते? उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 जागा येतात. मागच्या निवडणुकीमध्ये 8च्या 8 जागा या महायुतीकडे होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये हे चित्र बदललेलं आपल्याला बघायला मिळेल. मुद्दे 8 लोकसभेमध्ये वेगवेगळे होते. नाशिकचा जर विचार केला तर नाशिक लोकसभेमध्ये उमेदवारीवरनं महायुतीने जो घोळ घातला त्याचा फटका काही प्रमाणामध्ये त्यांच्या उमेदवाराला बसला, कारण त्यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. त्यामुळे इथली निवडणूक घासून झाली. दिंडोरी लोकसभेची निवडणूक ही पूर्णपणे कांद्याच्या अवतीभोवती फिरली. गेल्या 5
5 वर्षापासून कांद्याचा प्रश्न वारंवार पुढे येत होता. हा मुद्दा निवडणुकीमध्ये येणार याबाबत महायुती गाफील राहिली आणि याचा सामना महायुतीच्या उमेदवाराला करायला लागला. त्याचबरोबर आपण जळगावचा जर विचार केला तर जळगावमध्ये एक मोठी घडामोड अशी घडली की एकनाथ खडसे यांची घर वापसी झालेली आहे. अधिकृत त्यांचा प्रवेश जरी भाजपमध्ये झाला नसला तरी ते त्यांच्या सुनेसाठी भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये मुलगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, सून आणि सासरे भाजपमध्ये अशी लढत तिथे बघायला मिळाली. हिना गावित ह्या नंदुरबारच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी यांनी टक्कर दिलेली आहे. मात्र तिथे प्रियंका गांधी यांची शेवटच्या टप्प्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमुळे काही प्रमाणामध्ये वातावरण तिथलं ढवळून निघालं. त्यामुळे तिथली निवडणूक देखील जरा काटेकी टक्कर अशीच म्हणावी लागेल. दुसरीकडे जर नगरचा विचार केला तर नगरमध्ये देखील घर वापसी झालेली आहे. निलेश लंके हे अजितदादा गटामधनं ते पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये गेले. सुजय विखे आणि निलेश लंके या दोघांमध्ये तिथे अतितटीची लढत झालेली आहे. आणि शिर्डीचा जर विचार केला तर शिर्डीमध्ये देखील शिवसेनेचे 2 गट आमने सामने होते. त्यामुळे मोदींचा काही प्रमाणामध्ये गेल्या 2 निवडणुकांमधली जे मोदी लाट होती ती लाट काही प्रमाणामध्ये कमी असल्याचं किंवा ती सुप्त असल्याचं जाणवलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हा निवडणूक लढली गेली. त्याचबरोबर जी फाटाफूट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेली आहे त्याचा देखील परिणाम हा मतांवर जाणवतोय. हे सध्याचं उत्तर महाराष्ट्राचं चित्र आहे. नक्कीच कृष्णा, मुकुल, मंदार आणि तुषार, तुमच्या चौघांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपापल्या भागाचं विश्लेषण आज इथे मांडलं झिरो आवरमध्ये. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मुंबई महानगरातील 10 पैकी किती जागांवर महायुतीचा विजय होईल? यूट्यूबवर एकूण 48,000 मतं. एकही नाही म्हणणारे 57, 1 ते 4 20%, 5 ते 9 म्हणणारे 11%, सर्व 10 जागा जिंकतील असं म्हणणारे 12%. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. पस्तीस टक्क्यांनी म्हटलं एकही नाही, 27%, 1 ते 4 16%, 5 ते 9 22%, सर्व 10 जागा. एक्सवर 32% म्हटलं एकही नाही, 23%, 1 ते 4 16, 5 ते 9 आणि 29% सर्व 10 जागा जिंकणार असं म्हटलंय. मुंबईच्या 6 जागांचा निकाल आगामी महानगरपालिका निवडणुकीचा टोन सेट करणार आहे. बीएमसीची निवडणूक ठाकरेंसाठी जास्त महत्त्वाची असणार आहे. बीएमसीत 25 ते 30 वर्ष ठाकरेंची सत्ता आहे. राज्यात आणि केंद्रात कुणाचीही सत्ता असली तरी मुंबई ठाकरेंच्या ताब्यातच राहिली आहे. या समीकरणाला 82 जागा जिंकत गेल्यावेळी म्हणजे 2017 साली भाजपनं धक्का दिला होता. मात्र फडणवीसांनी बीएमसीची किल्ली ठाकरेंकडेच सुपूर्त केली होती. यावेळी तसं होण्याची शक्यता कमी आहे. लोकसभेत महायुतीनं सर्व 6 जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि राज ठाकरेंच्या मदतीनं बीएमसी खेचून घ्यायचा भाजपचा प्लॅन असेल. मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईत काही जागा जिंकल्या तर त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. 30,000 कोटींचं बजेट असलेली बीएमसी कुणाकडे जाणार याची चाहूल या लोकसभेच्या निकालातून लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.